चिन्ह नारळ, नाव अंजली अशोक वस्त्रे। लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मोहोळमधील जागृत मतदारांना मी आव्हान करते की तुम्ही धनदांडग्यांना जर पुन्हा निवडून दिले तर तिथे भ्रष्टाचारच येणार आहे। त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते की मिलीभगत राजकारणाला पूर्ण विराम देऊन तुम्ही माझ्यासारख्या होतकरू उमेदवाराला प्राधान्य देऊन मला पुन्हा एकदा तुमची सेवेची संधी द्यावी ही मी मोहोळमधील जनतेला नम्र विनंती करते। मी अंजली अशोक वस्त्रे, मोहोळ नगर परिषदेची अपक्ष उमेदवार। माझं चिन्ह आहे नारळ आणि मी आज जनतेच्या समोर येण्याचं कारण असं आहे की मोहोळ शहरामध्ये कोणताही प्रकारचा आत्तापर्यंतचा विकास झालेला नाही आणि इथून पुढं विकासाच्या दृष्टिकोनातून मोहोळच्या जनतेने मला मतदान करून नगराध्यक्षपदी विराजमान करावे यासाठी मी तुमच्यासमोर येत आहे। आणि आत्तापर्यंत जे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी कुठल्याही मोहोळ शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत। आणि मी विशेष म्हणजे आपल्या पुढे प्रथमतः मी स्टॅम्पवरती 500 रुपयाच्या बॉन्डवरती मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे की मी नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून येईल त्यावेळेस कोणतीही ठेकेदारी करणार नाही, पारदर्शकता ठेवून मी काम करणार आहे। या प्रकारचा स्टॅम्प देऊनच मी तुमच्यापर्यंत मत मागण्यासाठी आलेले आहे आणि तो माझा हक्क आहे। आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत भरपूर उमेदवार आले असतील, त्या उमेदवारांनी तुम्हाला काय लिहून दिलेलं आहे का, स्टॅम्प पेपरवरती दिलं आहे का? नसेल तर तुम्हाला मी मोहोळच्या जनतेला आव्हान करते की माझ्याप्रमाणेच तुम्ही मोहोळमधील इतर नगराध्यक्षाकडून सुद्धा स्टॅम्प पेपरवरती मागा, कारण त्यांच्या नुसत्या तोंडी याच्यावरती तुम्ही जाऊ नका। आजपर्यंत त्यांनी भरपूर आव्हानं दिली, एकही कुठलंही आव्हान पूर्ण झालेलं नाही। या उलट पैसे देऊन मत घेत आहेत। परंतु मी 1 रुपया मी जनतेला सांगू इच्छिते की मी तुमच्या एका अनमोल मताची किंमत करणार नाहीये। मी तुमच्या मताचे मी पैसे वाटणार नाहीये, पण मी एवढं सांगते की मी निश्चित कामच करणार आणि पारदर्शकता ठेवून मी या ठिकाणी काम करणार आहे। यापुढे आणखी नगराध्यक्ष झाल्यानंतर कुठल्या सोयी सुविधा करणार असेल तर मी तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे दिसतील। शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। मोठमोठे हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये उभारणार आहेत। आपल्या मोहोळ शहरातून ज्या महिला बाहेर ठिकाणी कामाला जातात ते नव्हता मोहोळ शहरामध्येच आणि घरात बसून महिलांच्या हाताला काम मिळणार आहे। आणि आजपर्यंतचा नगराध्यक्ष कुठलाही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन काम करणारा नाही, तो फक्त खुर्चीवरच दिसत आहे। तर मी एकमेव असा नगराध्यक्ष असणार आहे जो तुम्हाला प्रत्येक वार्डामध्ये रोजच्या रोज दिसणार आहे। मी स्वतः प्रत्येकाच्या घरी रोज प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तुमच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांचं निवारण कसं करता येईल ह्याची मी दखल घेणार आहे। या उलट आपल्या माता भगिनींची काळजी मी घेणार आहे। जे आता प्रत्येक ठिकाणी महिलांना म्हणजे कुठे टॉर्चर होत असेल किंवा मुलींवरती अन्याय अत्याचार कुठं असेल त्या ठिकाणी मी स्वतः जातीने सगळे लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळे महिलांचे पोलीस पथक किंवा अशी काही दुसरी व्यवस्था करता येतील का त्याप्रमाणे त्या ह्याच्यातून मी लक्ष घालणार आहे। आणि ज्याप्रमाणे मी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या काम करायला मी तुम्हाला जनतेशी बांधील राहणार आहे। माझ्या कामामध्ये जर तुम्हाला कुठं दिरंगाई दिसली, कुठं चुकीचं दिसलं तर मी स्टॅम्पमध्ये लिहिल्याप्रमाणे मी त्या तुमच्या शिक्षेस पात्रही राहणार आहे। पहिली महाराष्ट्रातील महिला जी आहे जी स्टॅम्प पेपर तुम्हाला लिहून दिलेली आहे। प्रत्येक दळणवळणाचं जे काय आहे ते आपल्या मोहोळ शहरामध्येच आपल्याला मिळणार आहे। धुळीचं साम्राज्य कमी होईल, मोकाट जनावरांचं साम्राज्य कमी होऊन आपल्याला एक सुशोभित मोहोळ आणि अत्याधुनिक मोहोळ हे दिसण्याच्या दृष्टिकोनातून मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे। तसेच प्रत्येक प्रभागामध्ये वॉटर फिल्टर देण्याची व्यवस्था करणार आहे। 24 तास मोहोळमध्ये पाणी राहणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रभागामध्ये कचरा नावाची गोष्टही दिसणार नाही। प्रत्येक ठिकठिकाणी कचऱ्याची व्यवस्था मी करून देणार आहे। तसेच महिला आजकाल बचत गट चालवतात, त्या बचत गटाच्या महिलांना घरगुती काम बचत गटाच्या माध्यमातून काम मिळेल।
तसेच एनी टाईम 24 तास माझा नंबर, मोबाईल नंबर मी तिथं नोट करणार आहे. 24 तास मी तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहे. ज्यांनी किंवा अर्ध्या रात्री मला फोन करा, तुमच्या सेवेसाठी मी तत्पर राहणार आहे. तसेच मोहोळ शहरामध्ये गटारीचे नियोजन नाही, रस्त्याचे नियोजन नाही. ठिकठिकाणी आता आपण बघतोय मोहोळ शहरामध्ये, मी काल सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी गटारीचं पाणी रोडवर सोडलं गेलेलं आहे. अंतर्गत गटारांची व्यवस्था केली जाईल, मोहोळ प्रकाशमय केली जाईल, प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यात येतील. इतर नगराध्यक्षाप्रमाणे म्हणजे दुसऱ्या नगर परिषदेतून चोरून आणून लाईट ज्या बसवल्या गेलेल्या आहेत मोहोळ शहरामध्ये, तसं मी काय करणार नाही. पारदर्शक व्यवहार, मी पारदर्शकता ठेवणार आहे कामामध्ये. जसं मी लिहून दिलेलं आहे त्याचप्रमाणे, लिहून दिल्याप्रमाणेच मी नागनाथाला स्मरून सांगते की मी माझे काम चालू ठेवणार आहे या ठिकाणी. आणि माझं नगराध्यक्षाचं जे चिन्ह आहे नारळ, त्या 6 नंबरवरती आहे. त्या 6 नंबरच्या बटन दाबून मला विजयी करावं. तसेच मोहोळमधील युवक, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, बंधू भगिनी यांना मी विनंती करते की पैशाला बळी न पडता, भूलथापांना बळी न पडता, त्यांनी मला एक सामान्य घरातील मी आहे, सुशिक्षित आहे. तसेच तहसील ऑफिसमधल्या, नगर परिषदेतल्या सर्व कामांचा अनुभव माझ्याकडे भरपूर आहे. तुम्हालाही त्या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीचं, नगर परिषदेतील प्रत्येक निधीबाबत जो पण काही अहवाल असेल तो मी प्रत्येक वेळी जनतेपुढे सादर करणार आहे. आणि जनतेतूनच, कंत्राटदार पद्धतीने काम न करता जनतेतूनच मिळालेल्या माणसाला काम देऊन मी काम चालू करणार आहे. हे एवढं मी नागनाथच्या चरणी नतमस्तक होऊन सांगते. आणि माझे नारळ चिन्ह आहे, त्या चिन्हाचं बटन दाबून मला विजयी करावं, एवढे मी मोहोळच्या जनतेला आवाहन करते. नमस्कार.